जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भारत देशातील लोकांना बोलण्याचं, वागण्याचं, खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान कायद्याने आहे हे सत्य आहे, परंतु प्रत्यक्षात भारतीय संविधान मला एक परवानगीनामा वाटत आहे. यास कारण भारत देशातील नागरिक ज्या ज्या ठिकाणी न्याय हक्कासाठी जातात त्या ठिकाणी त्यांना अर्ज करा, परवानगी घ्या, तक्रार करा असे अनुभव नागरिकांना येत असतील. ज्या ठिकाणी न्यायाची अंमलबजावणी होते, न्यायालय, कोर्ट, या ठिकाणीसुद्धा भारतीय नागरिक स्वतःहून जायला तयार नाही आहे. जर भारतीय संविधानामध्ये सर्वांना समान न्याय, खरं स्वातंत्र्य दिल्या गेल्या असतं तर न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असत्या. भारत देशात बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणतात, मग राहुल गांधी 2 शब्द बोलले म्हणून त्यांना 2 वर्षाची शिक्षा कशी काय होऊ शकते? जर त्यांची अवस्था अशी असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल? खाण्याचं स्वातंत्र्य आहे, मग एखादा जीव प्राणी मारून खाल्ला तर गुन्हा कसं काय दाखल होऊ शकतो? आज भारतीय संविधानामध्ये आरक्षणाच्या नावाखाली जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. काही लोकांना संविधान लिहितेवेळी स्वातंत्र्य आणि परवानगी याच्यातील फरक समजलेला नाही आहे. आज भारत देशामध्ये कोणतंही आंदोलन, सभा, कोणतंही न्याय हक्कासाठी चळवळ उभी करायची असल्यास परवानगीच घ्यावी लागते. त्याच्यामुळे आज भारतीय संविधानामध्ये काही बदल करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आई राजा उद उद बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब. हर हर महादेव, हर हर महादेव.